तर हा फणस असा कापून त्याचे 2 तुकडे करून त्याची ही अशी सालं काढून घेतलेली आहेत. अशी पूर्णपणे त्याला जे काटे असतात ते काढून घ्यायचे. म्हणजे एवढं त्याला साफ करून घ्यायचं आणि नंतर मग ती कापून त्याची अशी कापं करायची. तर ही कापं मी आता 10 मिनटं गरम पाण्यात, मिठाच्या पाण्यात उकळून घेणार आहे. तर आता हे मी चुलीवर मडकं ठेवलं आहे आणि त्या मडक्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. मग त्याच्यामध्ये मी ही कापं ना घालून घेते आणि मीठ घालून 10 मिनटं ती उकळवून घेणार आहे. म्हणजे कसं होणार, ती कापं जी टणक आहेत ना ती सॉफ्ट होते. तर आता मी ही कापं जी उकळत ठेवली आहेत ना, तर त्याच्यामध्ये मी हे मीठ घालून घेते आणि ह्याच्यावर एक झाकण ठेवून मी 10 मिनटं ही शिजून घेणार आहे. तर आता मी हे मिठाचं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो अजून फणस आहे त्या फणसाची मी अशी उभी कापं करून घेणार आहे अशी, आणि मग ते मिठाच्या पाण्यात टाकणार आहे आणि हे उकडत ठेवणार आहे. तर हे मी कटलेटसाठी आणि भाजीसाठी वापरणार. तर आता ही जी कापं आहेत ना त्याला 10 मिनटं झालेली आहे. तर मी काय करते, ती काढून घेते. अजून काय केला हे देवा, बंद करतो. तर अशा प्रकारे ही कापं तयार झालेली आहेत, म्हणजे बॉईल झालेली आहेत. आता पुढची प्रोसिजर मी आतमध्ये जाऊन करते. काढलं ते पुन्हा कसं घालताय? हे दुसरे हे उकडलेलं आहे. ते कापा, ही भाजीसाठी ते काय करतात, भाजी करतात की कापा करतात? ती कापा, ही भाजी. तर आता ही कापं ना मी काढून घेतलेली आहेत मडक्यातनं, म्हणजे आणि ती आता थंड करून घेतलेली आहेत. तर ह्या कापांमध्ये मी मीठ टाकून उकडलेली, तर त्याच्यावर मी जरासं हे लिंबू टाकून घेते. त्याच्यावर जरासं मी मीठ टाकणार आहे, कारण ते आपण उकडताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे एकदम थोडंसं मीठ टाकायचं. तर त्याच्यामध्ये हा आपला जो मालवणी घरगुती मसाला आहे तो मी टाकते. त्याच्यामध्ये ही हळद टाकते मी. तर त्याच्यामध्ये हा आमचा गरम मसाला आहे तो टाकते. तर त्याच्यामध्ये हा आपला किचन किंग मसाला आहे तो टाकते आणि त्याच्यामध्ये हा हिंग आहे तो टाकते. तर आता हे सर्व मसाले मी ह्या कापांना व्यवस्थित लावून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आला लसूणची पेस्ट सुद्धा ह्याला लावू शकता. तर हे मसाले मी आता पूर्णपणे ह्याला चोळून घेते. तर ह्या कापांना मी सर्व मसाले लावून 10 मिनटं त्यांना मुरवत ठेवलेलं. म्हणजे काय आलं, ते जे मसाले आहेत ते पूर्णपणे त्या कापांमध्ये शिरले. आणि मी काय केलं, इथे हे तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये मी रवा घातला आहे आणि चिमूटभर हे मीठ घातलं आहे, थोडीशी हळद घातली आहे आणि जरासा मसाला घातला आहे आणि हे मिक्स करून घेतलं आहे. तर मी काय करणार, ही जी कापं आहेत ती ह्याच्यामध्ये मी अशी हा रवा आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण लावून घेणार आहे. म्हणजे काय होणार, तर आपली ही कापं आहे ती एकदम अशी कुरकुरीत लागणार. जसे आपण मासे भाजायला कसं रवा किंवा तांदळाचं पीठ लावतो, तर तसं हे. आणि हे पूर्ण झाडून घ्यायचं, म्हणजे ती कशी होतात, कुरकुरीत होतात. तर हे आता मी मसाला लावून घेते. तर आता इथे मी हे 2-3 चमचे तेल तापत ठेवलं आहे आणि हे बघा, ही कापं अशी म्हणजे ते हे लावून तांदळाचं मिश्रण लावून अशी झाडून घ्यायची.
हे बघा. तर जसे आपण मासे फ्राय करतो ना तसेही फ्राय करून घ्यायचे. तर 1-2 मिनटं झालेली आहेत मी कापं टाकल्यावर. तर ही कापं काय जास्त भाजायची गरज नाही आहे, कारण फणस कसा हार्ड असतो, म्हणून मी काय केलं आहे ती बॉईल करून घेतलेली आहेत. त्याच्यामुळे फक्त हा वरचा जो रवा आणि तांदळाचं मिश्रण आहे ते फक्त आणि आपले मसाले जरासे भाजले पाहिजे. मग त्याच्यासाठीही 1-2 मिनटं एका साईडने, परत दुसऱ्या साईडने 1-2 मिनटं, म्हणजे जास्त वेळ काय याला भाजायला लागत नाही. तर आता 1-2 मिनटांनी मी ही काढून घेणार आहे. तर तशीच अजून ही राहिलेल्या कापांना सुद्धा मी हा मसाला लावून घेतणार आहे आणि अजून एकदा फ्राय करणार आहे. तर आता ही आपली जी कापं आहेत ना ते बघा चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहेत पूर्णपणे. तर मी काय करते ती अशी साईडला काढून घेते, म्हणजे साईडला अशी ठेवते. म्हणजे काय होणार आहे, त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सगळं खालती निघून जाईल. तर ही अशी 1-2 मिनटं ही अशी 1 मिनिट मी ठेवते आणि काय करते, ही जी कापं आहेत ती घालून घेते. तर आपण जी उभी करून ठेवलेली ना त्या कापामधलं तेल पूर्णपणे निथळलेलं आहे. तर ती मी काढून घेते आणि ही कापं 1-2 मिनटं मी भाजायला देते. तर अशा प्रकारे ही कुरकुरीत फणसाची कापं तयार झाली आहेत. मग फणस हा खूप हार्ड असतो, पण ही कापं किती सॉफ्ट झाली आहेत बघा. हे बघा. तर अशी कापं तुम्ही सुद्धा ह्या सीझनला नक्कीच करा.